नमस्कार. ललिता सहस्रनामाच्या स्तोत्र पठणाच्या संथा वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आधी ध्यानाचा श्लोक म्हणूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखी मापीन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्न चषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. आज आपण स्तोत्राचा 4था आणि 5वा श्लोक म्हणायला शिकणार आहोत. कुठल्याही देवतेचं रूप आपण डोळ्यासमोर आणलं की तिची प्रसन्न मुद्रा आणि तिने घातलेले वेगळे वेगळे दागिने, तिने धारण केलेल्या वेगवेगळ्या फुलांच्या माळा, या गोष्टी आपल्या अगदी चटकन लक्षात येतात. आणि याचंच वर्णन करणारं असे हे 2 श्लोक आहेत. कुठली कुठली फुलं तिने घातली आहेत हे सांगताना 4थ्या श्लोकामध्ये असं म्हटलंय. चंपकाशोक पुन्नाग सौगंधिक लसत्कचा कुरुविंदमणी श्रेणी कनत कोटिरमंडिता. म्हणजे वेगवेगळ्या सुगंधी फुलांच्या माळा आणि रत्न यांनी जी सुशोभित केली गेली आहे अशी ललितांबा. आपण आता या श्लोकाचे 4 पाद एकामागून एक म्हणूया. चंपकाशोक पुन्नाग, चंपकाशोक पुन्नाग, चंपकाशोक पुन्नाग, चंपकाशोक पुन्नाग, चंपकाशोक पुन्नाग, सौगंधिकलसत्कचा, 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 चंपकाशोक पुन्नाग 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 सौगंधिकलसत्कचा, कुरुविंदमणी श्रेणी, 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 कनत कोटिरमंडिता, कनत कोटिरमंडिता, कनत कोटिरमंडिता, कनत कोटिरमंडिता, कनत कोटिरमंडिता, कुरुविंदमणी श्रेणी कनत कोटिरमंडिता, कुरुविंदमणी श्रेणी कनत कोटिरमंडिता, कुरुविंदमणी श्रेणी कनत कोटिरमंडिता, कुरुविंदमणी श्रेणी कनत कोटिरमंडिता. संपूर्ण 4था श्लोक असा होईल. चंपकाशोक पुन्नाग सौगंधिकलसत्कचा, कुरुविंदमणी श्रेणी कनत कोटिरमंडिता, चंपकाशोक पुन्नाग सौगंधिकलसत्कचा, कुरुविंदमणी श्रेणी कनत कोटिरमंडिता, चंपकाशोक पुन्नाग सौगंधिकलसत्कचा, कुरुविंदमणी श्रेणी कनत कोटिरमंडिता. हा 4था श्लोकही आज आपण जास्त वेळा म्हटलाय. आता 5व्या श्लोकाकडे वळूया. अष्टमीचा चंद्र जसा शोभून दिसतो तसं तिचं कपाळ शोभून दिसतंय असं देवीचं वर्णन यात केलंय. आणि चंद्रावरचा डाग हा जसा शोभून दिसतो, जरी तो डाग असला तरी, तसंच तिच्या कपाळावरचा कस्तुरीचा तिलक शोभतोय असं यात म्हटलंय. श्लोक असा आहे. अष्टमी चंद्र विभ्राज दलिकस्थल शोभिता, मुखचंद्र कलंकाभ मृगनाभिविशेषका. आता 4 पादांमध्ये हा श्लोक म्हणूया. अष्टमी चंद्र विभ्राज, 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 दलिकस्थल शोभिता,
दलिकस्थलशोभिता 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 अष्टमी चंद्रविभ्राज दलिकस्थलशोभिता अष्टमी चंद्रविभ्राज दलिकस्थलशोभिता अष्टमी चंद्रविभ्राज दलिकस्थलशोभिता अष्टमी चंद्रविभ्राज दलिकस्थलशोभिता मुखचंद्रकलंकाभ 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 मृगनाभिविशेषका 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 मुखचंद्रकलंकाभ मृगनाभिविशेषका मुखचंद्रकलंकाभ मृगनाभिविशेषका मुखचंद्रकलंकाभ मृगनाभिविशेषका मुखचंद्रकलंकाभ मृगनाभिविशेषका मुखचंद्रकलंकाभ मृगनाभिविशेषका. संपूर्ण 5वा श्लोक असा असेल. अष्टमी चंद्रविभ्राज दलिकस्थलशोभिता मुखचंद्रकलंकाभ मृगनाभिविशेषका. आजच्या भागामध्ये आपण 4था आणि 5वा श्लोक म्हणायला शिकलो. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.